भारुडाय कंकाल कितू दैत्याचा वध. दैत्य मातला फार त्याला चढली भारी मस्ती. त्या दैत्याची शिरवाय मैत्री आला सेनापती. 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 या भूतलावर अनेक गुणवंत दैत्य होऊन गेले. त्यातलाच हा एक दैत्य या आपल्या शक्तीनं फारा माजलेला आणि नको नको ते जाळे करत होता. डोकं फिरलं या दैत्याचं डोकं फिरलं या. 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 डोकं फिरलं या दैत्याचं डोकं फिरलं. डोकं फिरलं या दैत्याचं डोकं फिरलं या. डोकं फिरलं या दैत्याचं डोकं फिरलं या. डोकं फिरलं या दैत्याचं डोकं फिरलं. आपल्या शक्तीनं हा माजलेला रेडा देव मानवाला सर्वांना सळोकी पळो करून सोडली. आणि ही बातमी नेमकी टेलिफोन एक्सचेंजवाले कोण नारद मुनींना समजते. नारद मुनी लगेच आपली शेंडीला गाठ देऊन लगेच हजर होतात. बघा, नारायण नारायण स्वर हे चेडुनी. नारायण नारायण स्वर हे चेडुनी. नारायण नारायण स्वर हे चेडुनी. गळ्यामध्ये विणा हाती शिपळ्या घेऊनी. गळ्यामध्ये विणा हाती शिपळ्या घेऊनी. गळ्यामध्ये विणा हाती शिपळ्या घेऊनी. तिन्ही लोकी आले पहा भ्रमण करू. आले 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 बघा नारद मुनी आले. आले 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 बघा नारद मुनी आले. आले 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 बघा नारद मुनी आले. नारायण नारायणाच्या महामंत्र जप करत नारद मुनी मैत्रीजित राजाकडे येतात. त्याला सांगतात की मला या गंधीने या रूपवान राणीचं या दैत्यानं हरण केलेलं आहे. कसं काय ते ऐका. रूपवान राणीचे दैत्याने केले हरण. रूपवान राणीचे दैत्याने केले हरण. नेले तिला पळवून. नेले तिला पळवून. नेले तिला पळवून. दैत्य हा उन्मंत झाला. त्रिखंड सारा धरला. दैत्य हा उन्मंत झाला. त्रिखंड सारा धरला. दैत्य हा उन्मंत झाला. त्रिखंड सारा धरला. नारदाचे वचन ऐकून झाला बेचैन. 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 नेले तिला पळवून. नेले तिला पळवून. नेले तिला पळवून. हा की कपाल की तुझा पराक्रमी पुत्र की ज्याचं नाव कंकाल घेतू याने अप्सराही लाजून जातील अशा मलय गंधीनीस मुंबई सांताक्रूज किंवा बुवांच्या घाटकोपर या गावाला न नेता त्यांनी पाताळामध्ये दडून ठेवले होते. कसं काय ते ऐका. या राक्षसाने तिजला पाताळ लोकी नेले. या राक्षसाने तिजला पाताळ लोकी. या राक्षसाने तिजला पाताळ लोकी नेले. या राक्षसाने तिजला पाताळ लोकी नेले. आकाश धरणी देव बंदी केले. बंदी केले. आकाश धरणी देव बंदी केले. बंदी केले. हो बंदी केले. बंदी केले. बंदी केले. हो या राक्षसाने तिजला पाताळ लोकी नेले. या राक्षसाने तिजला पाताळ लोकी नेले. या राक्षसाने तिजला पाताळ लोकी नेले. पण पळून नेण्याच्या अगोदर भवानी मातेने वर दिला होता. कसा काय तो ऐका.
भवानी मातेने प्रसन्न होऊनी, भवानी मातेने प्रसन्न होऊनी वरतील तिला वरतील हा भवानी मातेने प्रसन्न होऊनी वरतील तिला वरतील, भवानी मातेने प्रसन्न होऊनी वरतील तिला वरतील. शुद्ध चतुर्थीस पुरी तुझा वर येईल तुझं लग्न होईल, शुद्ध चतुर्थीस पुरी तुझा वर येईल भवानी मातेने प्रसन्न होऊनी वरतील तिला वरतील, भवानी मातेने प्रसन्न होऊनी वरतील तिला वरतील, भवानी मातेने प्रसन्न होऊनी वरतील तिला वरतील. नारद मुनी जे सांगत होते ते मैत्रीजीत राजा अगदी शांतपणे ऐकत होता. या भुवांसारखा मध्ये मध्ये काय बोलत नव्हता. एक गंमत सांगतो. दोन वेड्या आपापसात रस्त्यामध्ये गप्पा गोष्टी करत असतात. पहिला वेडा म्हणतो, बघ तू आता मित्रा जर काय जास्त बोललास तुझ्या उद्या 32 खशात घालून टाकीन. दुसरा बोलतो, अरे तू 32 काय खशात घालतो, तुझी 64 ते 64 उद्या आतमध्ये घालीन. एवढ्यात बुवा बाजूलाच होते. दुसऱ्याला बुवा बोलतात, अरे कुठं माणसाला 64 असतात काय, मला वाटलंच तर तुम्ही मध्ये बोलालच म्हणून तुमच्या धरून देखील बोललो. तर असा मैत्रीत राजा शांतपणे निवांत असा ऐकत होतो. मैत्री काहीच बोलत नाही. परंतु ज्या पाताळामध्ये मलयगंधिनी दडून ठेवलेली असे तिथं कुणाही योद्ध्याची जाण्याची हिंमत नव्हती. या भूतलावर चराचरावर मीच दैत्य भला, स्वर्गपती मी देवादिदेव कंकाल केतू बोला. हो चाले ना कुणाचे माझ्या विना, माझ्या विना चाले ना कुणाचे माझ्या विना, माझ्या विना चाले ना कुणाचे माझ्या विना, माझ्या विना. या भूतळावर चराचरावर मी दैत्य भला, स्वर्गपती मी देवादिदेव कंकाल केतू बोला. हो चाले ना कुणाचे माझ्या विना, माझ्या विना चाले ना कुणाचे माझ्या विना, माझ्या विना चाले ना कुणाचे माझ्या विना, माझ्या विना. या दैत्याने सर्वत्र हाहाकार माजविला होता. सर्व देव घाबरून इकडे तिकडे पळू लागले होते. जो तो आपल्या खुर्च्या टाकून पटापट पळत होते. तेव्हा मैत्रीत राजा लीन होऊन काय करायचं अशा विचारात मग्न होता. आणि तितक्यात त्याला आठवण पडते कसली, जय 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 शंकरा शंकरा, 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 जय 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 शंकरा शंकरा. गिरिजावरा गंगाधरा, गिरिजावरा गंगाधरा, गिरिजावरा गंगाधरा, गिरिजावरा गंगाधरा. शशी शेखरा शशी शेखरा, शशी शेखरा, शशी शेखरा, जय 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 शंकरा शंकरा, जय 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 शंकरा शंकरा, जय 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 शंकरा शंकरा, शंकरा शंकरा, शंकरा शंकरा. शिव आत्मा शिव परमात्मा शिव सकळांचा स्वामी लगेच प्रसन्न होऊन तथास्तु म्हटले. पवन वेगे गंगा जिथून गेली त्या मार्गे चंपावती नगरामध्ये हा मैत्रीत राजा पोचला. पोचल्याबरोबर या रूपवत्र्याची नजर पडली हो. आणि काय सांगू, हा पागळला हो का नवीनच याने पाहिलेली अप्सरेला. तो काय म्हणतोय, अगं नाही 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 इथून नाही हलणारे हलणारे हलणारे, अगं नाही 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 इथून नाही हलणार हलणार हलणार, अगं नाही 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 इथून नाही हलणार हलणार हलणार. अगं तुझला घेतल्या विणा इथून नाही पळणार पळणार पळणार, अगं नाही 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 हलणार हलणार हलणार.
हलणारे हलणारे हलणारे. हा राजे, माझ्यावर नको ते संकट पडले, काय माझ्या शनिदेव पाठीशी लागलाय, परंतु मला या संकटातून सोडवा. मला जो या संकटातून कोण सोडवेल त्याची मी भार्या होईन. ती म्हणते मी त्याची दासी होईन. मज येथून सोडविल जो त्याची भार्या मी होईन. हा मजई तुझी सोडवेल तो त्याची भार्या मी होईन. मजई तुझी सोडवेल तो त्याची भार्या मी होईन. भक्तिभावाने त्याचा मी त्याचा स्वीकार करीन. भक्तिभावाने त्याचा मी त्याचा स्वीकार करीन. भक्तिभावाने त्याचा मी त्याचा स्वीकार करीन. हा मजई तुझी सोडवेल तो त्याची भार्या मी होईन. मजई तुझी सोडवेल तो त्याची भार्या मी होईन. भक्तिभावाने त्याचा मी त्याचा स्वीकार करीन. भक्तिभावाने त्याचा मी त्याचा स्वीकार करीन. भक्तिभावाने त्याचा मी त्याचा स्वीकार करीन. ही दोघे एकमेकांमध्ये रममाण झालेले असतात आणि इतक्यामध्ये हा विवाहाची पूर्वकल्पना देण्यासाठी मोठमोठ्या राजाने गेलेला असतो. कंकाल दैत्य तो येऊन थडकतो. थडकल्याबरोबर हा आता करायचं काय म्हणून मलयगंधीने बोलते आता राजे तुम्ही कुठल्या तरी कोपऱ्यात बसा बोलल्याबरोबर हा राजा जातो, तिला हाताला धरतो आणि महालामध्ये घेऊन येतो. महालामध्ये घेऊन आल्याबरोबर सर्व मेनका रंभा ह्याच्या दासी बनलेले असतात. जो तो आपापल्यामध्ये मग्न झालेला असतो. नाचती डोलती मेनका रंभा नाचती डोलती मेनका रंभा नाचती. नाचती डोलती रंभा नाचती. नाचती डोलती रंभा नाचती. मृदुंग कोणी वाजवितो आ आ आ हा. नाचती डोलती रंभा नाचती. नाचती डोलती रंभा नाचती. नाचती डोलती रंभा नाचती. अप्सरा करते नृत्य गायन करते दैत्य. अप्सरा करते नृत्य गायन करते दैत्य. अप्सरा करती नृत्य गायन करती दैत्य. अप्सरा करती नृत्य गायन करती दैत्य. रंगला हा मंगला हा मजरामध्ये दंगला. रंगला मंगला मंदिरामध्ये रंगला. रंगला मंगला मंदिरामध्ये रंगला. मृदुंग कुणी वाजवितो आ आ आ आ. नाचती डोलती रंभाने नाचती. नाचती डोलती रंभाने नाचती. नाचती डोलती रंभाने नाचती. मोहाच्या आणि माद्याच्या धुंदीमध्ये असलेल्या हे राक्षसावर मैत्री राजा काळासारखे येऊन झडप टाकतो आणि सिंहासन धाडकन कोसळून टाकतो. हा देखील दैत्य पिसाळतो. अरे तू मला खुर्चीवरून आपडणारा कोण? हा म्हणतोय दैत्य मी या पृथ्वीवर माझा राज्य आहे, कुणाची सत्ता नाही. मैत्रीत राजा बोलतोय अरे काय बोलतोस तू? तेव्हा मैत्रीत त्याला बोलतोय बघा हे मूर्ख दैत्या काय समस्व स्वतःला काय समाज चढला तुझला. कुणाच्या उपमान तू पळून आले तुझला. कुणाच्या उपमान तू पळून आले तुझला. कुणाच्या उपमान तू पळून आले तुझला. हे मूर्ख दैत्या काय समजतो स्वतःला काय समाज चढला तुझला. कुणाच्या उपमान तू पळून आले तुझला. कुणाच्या उपमान तू पळून आले तुझला. कुणाच्या उपमान तू पळून आले तुझला. दैत्य देखील क्रोधाने लालबुंद झाला. राजा बोलतो अरे तुझ्या किती अंगात ताकद असेल तर माझ्याशी लढायला ये. हा देखील युद्धास तयार होतो दैत्य आणि अगदी लाल लाल बुंद होतो. काय म्हणतोय भडकला 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 भडकला. झाला रागाने लाल लाल दैत्य बघा भडकला. झाला रागाने लाल लाल दैत्य बघा भडकला. झाला रागाने लाल लाल दैत्य बघा भडकला. भडकला 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 भडकला. हे! झाला रागाने लाल लाल दैत्य बघा भडकला. झाला रागाने लाल लाल दैत्य बघा दोघांचाही मुष्टियुद्ध होतं परंतु दैत्य काय आटपेना.
दैत्य या राजाला बंदिवान करतो. आणि जसं महाभारतामध्ये पांचाळीचं काय लुगडं कसं सोडलं जातं तसं ह्यामध्ये हा प्रकार होतो. साडी लागला ओढायला आब्रू संगे खेळायला, साडी लागला ओढायला आब्रू संगे खेळायला. बापाचा घड्याळाचा भरून गेला, बापाचा घड्याळाचा भरून गेला, बापाचा घड्याळाचा भरून गेला, बापाचा घड्याळाचा भरून गेला. साडी लागला ओढायला आब्रू संगे खेळायला, साडी लागला ओढायला आब्रू संगे खेळायला. बापाचा घड्याळाचा भरून गेला, बापाचा घड्याळाचा भरून गेला, बापाचा घड्याळाचा भरून गेला, बापाचा घड्याळाचा भरून गेला. जेथे हरीची कृपा भक्तावरी तेथे हा उन्मत्त दैत्य काय करी. आता राजा बोलते करायचं काय करायचं. एकदा शंकराची उपासना झाली तेव्हा नारद मुनी हजर होतात आणि ते सांगतात की आता कोण तारेल तो फक्त तुला विष्णू देवच तारेल. विष्णू देवा रे देवा तू वाच मला, 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 विष्णू देवा रे देवा तू वाच मला. हे वाचव रे वाचव रे वाचव रे मला तू, वाचव रे वाचव रे वाचव रे. हे विष्णू देवा रे देवा तू वाच मला, विष्णू देवा रे देवा तू वाच मला, विष्णू देवा रे देवा तू वाच मला, विष्णू देवा रे देवा तू वाच मला. विष्णू नारायणाचा धावा केल्याबरोबर हे सत्यनारायण विष्णुदेव लगेच प्रसन्न होतात आणि राजा 4 भुजा प्राप्त होतात. आता 4 भुजा प्राप्त झाल्याबरोबर हा विष्णू सारखा दिसायला लागतो. हा दैत्य बोलतो हा काय प्रकार आहे, मला तर सर्वकडे देव दिसायला लागलेत. आणि नंतर हा राजा बोलतोय आता थोडासाही क्षणाचा विलंब न लावता ह्याचा धड वेगळा गेला पाहिजे, नाहीतर हा दैत्य कोणालाही आटपायचा नाही. सुदर्शनाने धड याचा उडविला दैत्य खालास झाला, सुदर्शनाने धड्याचा उडविला दैत्य खलास झाला, सुदर्शनाने धड्याचा उडविला दैत्य खलास झाला, सुदर्शनाने धड याचा उडविला दैत्य खालास झाला, सुदर्शनाने धड याचा उडविला दैत्य खालास. सुदर्शनाने धड्याचा उडविला दैत्य खलास झाला, सुदर्शनाने धड्याचा उडविला दैत्य खलास झाला. सुदर्शन चक्र सोडल्याबरोबर मैत्रीत राजा हा खुश होतो, कारण इकडे सुदर्शन सोडल्याबरोबर या दैत्याची मान धडाच्या वेगळी होते, धाडकना आपटतो. आणि नारद मुनी तिथे आलेले असतात. ते सांगतात की बघ तुला मी सांगितलेलं होतं की शुद्ध चतुर्थेस असा असा प्रकार घडेल आणि मलई गंधिनी ही तुझी बायको होईल. आणि त्या प्रकारे तिथे गांधर्व विवाह पद्धतीने लग्न लागतो आणि दोघंही आपल्या राजा सोबत वरात वाजत गाजत निघते. बघा कशी काय ढम ढम ढोल वाजले ढोल वाजले ढोल वाजले रे. लग्ना लागे रे, लग्ना लागे, लग्ना लागे रे. डम डम ढोल वाजे, ढोल वाजे, ढोल वाजे रे. लग्ना लागे रे, लग्ना लागे रे, लग्ना लागे. अशा प्रकारे त्यांचा विवाह होतो आणि इथं आमचं भारूड संपतं. जर का या भारुडात चुका असेल तर या लक्ष्मीसूत पामराला क्षमा असावी. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, 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 मोरया मोरया गणपती बाप्पा